नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता माई आणि बापू आपल्या रूममध्ये आहे, तर तेथे आनंदी येते. आनंदीला फार टेन्शन आलेलं असतं, कारण आता मालक साहेबांच्या सोबत जर आपण पुरस्कार सोहळ्यासाठी गेलो तर तेथे मात्र मी एकटी असेल आणि माझं अंध असल्याचं सत्य त्यांच्यासमोर येईल आणि खरंच मग मी काय करू, म्हणून माई आणि बापूंना तेही सांगत असते. तेव्हा माई आणि बापू आता आनंदीला म्हणतात की तू शांत हो, अगोदर टेन्शन घेऊ नकोस, काही होणार नाही. तिला खाली बसून तिला पाणी प्यायला देतात आणि तिला शांत करतात. शांत हो आनंदी, शांत हो. बापू म्हणतात की अगं तू भलते सलते विचार करतेस आणि टेन्शन घेतेस. आणि आता माई तिला म्हणतात की अगं इतक्या दिवस मात्र तू युगंधरला काही न कळून देता सगळं काही छान सांभाळून घेतलं, मग उद्याचं इतकं मोठं काय आहे. तेव्हा आता आनंदी म्हणते की माई आणि बापू आता हे बघा, मी येथील घरातील सगळं मॅनेज करून घेत होते कारण तुम्ही माझ्या सोबत होतात. मी जर धडपडले पडले तर तुम्ही मला सावरायला होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या घराचा नकाशा माझ्या डोक्यामध्ये एकदम असा फिट्ट मी करून ठेवलेला आहे, त्यामुळे या घरात मला कोणतीही अडचण येत नाही. किचन पासून किती पावलावर भिंत आहे या सगळ्याचा मी दिवस रात्र अभ्यास करत होते, त्यामुळे घरातील सगळी काही माहिती मला झालेली आहे. पण आता उद्याचं काय करायचं, उद्याच्या फंक्शन अवॉर्डमध्ये आता मात्र तेथे तर मला काही ओळखीचं नाही. मग तुम्हीच सांगा की माई आणि बापू आता मी काय करायचं. मला तेथील कोणतीही गोष्ट नाही कळणार, नक्की मी तेथे धडपडणार पडणार. त्यावरती माई म्हणतात की अगं आनंदी बाळा हे बघ. त्यावरती आता आनंदी म्हणते की नाही अगं हे बघ, उद्या मात्र अवॉर्ड फंक्शनमध्ये मी एकटीच असणार आहे, मग मी काय करायचं. तेव्हा आनंदी म्हणते की नाही, उद्या मी नक्कीच तेथे कुठेतरी जाऊन धडपडेल आणि मला मात्र एक सेकंदसुद्धा आता लागणार नाही, कारण हे सर्व पकडण्यासाठी मालक साहेब एका सेकंदात मला मात्र पकडतील. मग आनंदी तू काय करायचं ठरवलेलं आहे. त्यावरती आनंदी म्हणते की कुठल्याही क्षणी मात्र मला आता त्या अवॉर्ड फंक्शनसाठी जाणं हे टाळावं लागेल. तेव्हा मात्र आता आनंदी जे काही म्हणत आहे ते ऐकून आता शिल्पा तेथे आलेली असते. शिल्पा हे सर्व काही ऐकते आणि शिल्पा हे ऐकून मात्र आता खुश होते, कारण तिला तर हेच हवं असतं. आता आनंदी ह्या फंक्शनसाठी जाऊ नये, ते पण आता सगळ्यासमोर युगंधर आणि आनंदी या दोघांचं सत्य आलेलं नाही पाहिजे, म्हणून मात्र आता शिल्पाला आनंद होतो, कारण आनंदी जायला तयार नसते आणि तिला तर हेच हवं असतं. आनंदी म्हणत असते की नाही, मला तेथे जाऊन नाही चालणार, कारण तेथे गेल्यानंतर आता हे सत्य उघडकीस येईल, त्यामुळे नकोय, मला जायचंच नाही. आनंदी तयार नाही म्हणून आता शिल्पा जोरजोराने टाळ्या वाजवते आणि आता आतमध्ये येत म्हणते आयुष्यात तू पहिल्यांदा काहीतरी चांगलं बोलली आणि खरंच मात्र तू आता ह्या फंक्शनसाठी जाऊ नये हेच मला वाटत आहे, कारण तुझी लायकी सुद्धा नाही की माझ्या भावाबरोबर फंक्शनमध्ये जाण्याची. आणि तुला मात्र कल्पनासुद्धा नसेल की हा कार्यक्रम किती मोठा आहे आणि आता मात्र राज्यातील खूप काही आता हे ते VIP लोक येणार आहेत आणि खूप मोठी मोठी माणसं येथे येणार आहेत. तर आणि जर तू माझ्या भावाबरोबर तेथे गेलीस तर मात्र माझ्या भावाची नाचक्की होणार आहे, त्यामुळे किती काही झालं तरी मात्र तू मात्र तेथे जायचं नाही, मी तुला सांगून ठेवते, कारण तेथे गेल्यानंतर त्याची नाचक्की व्हायला नकोय. तेव्हा आता बापू म्हणतात की हे बघ अगं शिल्पा, तुला कळतं का, युगंधरने मात्र आनंदीला त्याच्याबरोबर स्पष्ट आता ह्या फंक्शन साठी यावं असं मात्र स्पष्ट केलेलं आहे, त्यामुळे आता तू कसं आनंदीला अडवू शकते. आनंदीला त्याच्याबरोबर तर जावंच लागेल, हा त्याचा निर्णय आहे आणि ती मात्र कुठलं कारण देऊन आता तेथे जाणं टाळणार आहे. तर त्यावरती लगेच आता शिल्पा म्हणते की हे बघा बापू, तिचं मात्र आता सुपीक डोकं आहे, कारण बघितलंच ना तुम्ही आता या घरामध्ये तिने मात्र पृथ्वी आणि मितालीला यांना एक कामवाली आहे, मोलकरीण आहे म्हणून कसं छान पटवून दिलं. आता काय केलं तिने, आता कुणालाही न कळत आम्हाला काही न कळून देता मात्र हे चिठ्ठीत आता जे सत्य आहे, कारण तिचं आणि पृथ्वीचं नातं काय आहे हे पृथ्वीला चिठ्ठी लिहून तिने सांगण्याचा प्रयत्न केला. आणि आता आनंदीचा हात धरते आणि रागाने तिला हिसकावत म्हणते की ह्या सुपीक डोक्यातून आता एक कल्पना बाहेर काढून टाकायची, कारण कार्यक्रमाला जाण्याची कल्पना काढून टाकायची आणि कार्यक्रमाला का जायचं नाही याची सुपीक कल्पना मात्र डोक्यामध्ये आता आणायची आणि त्याचं कारण तू युगंधरला द्यायचं आणि या कार्यक्रमाला तू जायचं नाही, कळले तुला, असे धमकावून मात्र आता शिल्पा रागरागाने तिचा हात झिडकारून देते. त्यानंतर आता इकडे मुंबईला जेव्हा मात्र आता हा पृथ्वी आणि मिताली आता रूममध्ये आहेत आणि पृथ्वी
पृथ्वी मात्र आता सकाळी सकाळी आता काहीतरी फेस पॅक वगैरे लावून आपल्या चेहऱ्याचं काहीतरी आता तो करत असतो. आरशामध्ये बघून मात्र तो आता अगदी काही वेगळाच दिसत असतो. डोक्याला मात्र त्याने आता ती टोपी लावलेली असते आणि आता मात्र तो काहीतरी विचित्र दिसत असतो. तर आरती आता बघते. आरती आता हे सर्व काही बघून मात्र आता तिला खूप हसू येत असतं. तेव्हा ती मात्र आता ठरवते की आपल्या मोबाईलमध्ये याचा फोटो काढून घ्यायचा. ती बघते आणि लगेच आपल्या मोबाईलमध्ये ते याचा फोटो काढून घेत असते. तेव्हा तो पाठमोरा उभा असतो, आरशाकडे बघत असतो. परंतु आरतीने एक शक्कल लढवलेली असते. त्याला आता मागे बघण्यासाठी तिने मात्र आता पृथ्वी सर म्हणून असं म्हटलेलं असतं. तेव्हा लगेच आता पृथ्वी मागे बघतो. तर पृथ्वी लगेच म्हणतो की अगं तू काय करतेस, माझा फोटो कशाला काढतेस, म्हणून तो मात्र आता तसाच आरतीच्या मागे धावत असतो. आता आरती त्याची गंमत करत असते, खूप हसत असते आणि मोबाईल घेऊन पुढे धावत असते आणि तो आरतीला म्हणत असतो की आत्ताच्या आत्ता डिलीट कर, तो फोटो डिलीट कर. आरती म्हणते की नाही, मी डिलीट नाही करणार. एकमेकांच्या मागे ते असेच रूममधून धावत असतात. आरती पुढे बेडवर, तर तो तिच्या मागे येत असतो आणि फोटो डिलीट कर असे सारखं तेच म्हणतोय. तेव्हा आरती म्हणते की नाही, आता मी सोशल मीडियावर आता हा फोटो अपलोड करते, कारण आता उद्या मात्र अख्ख्या जगाला आणि त्या क्लायंटला सगळ्यांना दिसेल आणि कधीतरी आता एकेकाळी असं म्हणणारा की मला सर म्हणायचं, आता नॉक करून आता माझ्या ऑफिसमध्ये येत जायचं केबिनमध्ये, आता न विचारता कधी यायचं नाही, असा तोऱ्यात आता फिरणारा हा पृथ्वी निंबाळकर आज मात्र असं आणि असं मात्र आता काहीतरी हे वर शिंग वगैरे लावून पॅक लावून हिंडतोय. तेव्हा लगेच आता पृथ्वी म्हणतो की हे बघ, हा माझा पर्सनल लाईफ आहे आणि माझा पर्सनल स्पेस तू असं सोशल मीडियावर नाही टाकू शकत. जे काही तुझ्या मनात विचार आहेत ना, ते लगेच आत्ताच्या आत्ता काढून टाक असे म्हणतो. त्यावर आरती म्हणते की अरे हो, सिरियसली तुला खरंच मी हा फोटो सोशल मीडियावर टाकायला नको का? तेव्हा पृथ्वी नाही करत असतो. तेव्हा पृथ्वी नाही म्हणतो. आरती म्हणते की मग त्यासाठी तुला एक करावं लागेल. तेव्हा मात्र आरती त्याच्या बेडवर जाऊन बसते आणि म्हणते की तुला जर हे नको असेल ना, तर तू मी सांगेल ते ऐकायचं. ती मस्त तोऱ्यात त्याच्या बेडवर जाऊन बसते आणि आता त्या बेडवर असणारी त्याची बॅग त्याला उचलायला सांगते. तेव्हा आता पृथ्वी आता ती बॅग उचलतो. आता सोशल मीडियावर तो फोटो टाकायला नको म्हणून मात्र तो आरतीचं सर्व काही ऐकतो. ती बॅग उचलतो आणि बॅग उचलून आता आरती त्याला म्हणते की हे बघ, आता ही तुझी बॅग आहे, ती उचलली आणि शहाण्या मुलासारखं मात्र तू बाथरूममध्ये जाऊन झोपायचं. तेव्हा आता लगेच आरती म्हणते की हो, जावंच लागेल. परंतु पृथ्वी म्हणतो की मी आणि बाथरूममध्ये जाऊन झोपणार कधी शक्य नाही होणार. त्यावरती आरती म्हणते की हो का, ठीक आहे, तेथे जर झोपायचं नसेल तर बाहेर गॅलरीमध्ये जाऊन झोप, तसंही तुझी कोण छेड काढणार आहे तर. म्हणून आता मात्र ती खूप हसत असते आणि मग मी कसं विसरेल, कारण पृथ्वी निंबाळकर हे असं काहीतरी विचित्र अपरिचित्र करतो आणि म्हणून तिला आता खूप हसायला येत असतं. तिच्या चेहऱ्याला तो फेसपॅक लावून बसलेला असतो. तेव्हा मात्र आता पृथ्वी म्हणतो की हे बघ, तुम्हाला ब्लॅकमेल करतेस, तू संस्कारी मुलगी आहेस ना. त्यावरती मात्र आता आरती म्हणते की हो आहेस ना, मी संस्कारी आहेस. पृथ्वी म्हणतो की अगं मग तू इतकं वाईट कसं वागू शकते. त्यावरती आता लगेच आरती म्हणते की अरे वाईट बोलतोस म्हणजे आता तू मला वाईट म्हणतो, परंतु जेव्हा तू चालू गाडीमध्ये मला धक्का देण्यासाठी सांगितला होता तेव्हा कुठे गेला होता तुझा वाईटपणा, आणि तू आता हसतोस, माझ्यावर हसतोस. रात्रभर तुम्हाला आता गॅलरीमध्ये उभं करणार होता तेव्हा तुझा वाईटपणा कुठे गेला होता बरं. त्यामुळे मला तू आता सांग, बाथरूम कॉरिडॉर किंवा मला सांग लवकरात लवकर, बाथरूम की कॉरिडॉर हेच म्हणत असते, लवकरात लवकर सांग. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो आता तू कुठे झोपतो, लवकरात लवकर सांग, बाथरूम मध्ये झोपतो की बाहेर गॅलरीत झोपतो. आता नाहीतर तो फोटो मी लगेच आपलं सोशल मीडियावर टाकून देते. हातामध्ये मोबाईल घेते आणि सोशल मीडियावर टाकण्याची त्याला धमकी देत असते, म्हणजे त्याला गंमत करत असते. तर आता पृथ्वी शेवटी तिचा ऐकतो आणि म्हणतो की मी बाथरूममध्ये झोपतो. किंवा मात्र आता आरती मस्त बेडवर बसते. तर आता पृथ्वी तिच्या अंगावर धावून येतो आणि म्हणतो की तुला नाही सोडणार. त्यावरती आरती म्हणते की जा लवकरात लवकर बाथरूममध्ये जा झोपायला. आणि शेवटी तो आपली बॅग उचलतो आणि दरवाजाजवळ येतो. आरतीकडे मागे वळून बघत असतो. तेव्हा आरती मुद्दाम आता मोबाईल हातामध्ये घेते आणि जसा ते आता फोटो टाकणार आहे अशी त्याची गंमत करत त्याला बरोबर फसवत असते आणि खूप जोरजोराने आता तो फोटो बघून हसत असते. तिला खूप हसू येत असतं. शेवटी मात्र आता हा पृथ्वी घाबरून आता तो म्हणजे बाथरूममध्ये झोपायला निघून जातो. आरतीला खूपच छान वाटतं. त्यानंतर आता सकाळ
होते, आनंदी किचनमध्ये काहीतरी करत असते तर बापूंना खूप तिखट लागलेलं असतं. बापू धावतच आनंदी करत येतात आणि तो गुळाचा डबा मला काढून दे असं म्हणत असतात. त्यांना खूप तिखट लागलेलं आहे. त्यावरती आनंदी म्हणते की थांबा बापू, मी तुम्हाला पाणी प्यायला देते. बापू म्हणतात की नाही, अगोदर तुम्हाला गुळाचा डब्बा काढून दे, मला गुळाचा डबा दे बरं काढून. तर आनंदी म्हणते की थांबा बापू, मी छायाताईंना बोलवते. म्हणून छायाताईला आवाज देते. बापू म्हणतात की अगं तू छायाताईला कशाला बोलवते, अगं मी तुला सांगतो ना डबा, तू इकडे ये बरं. तेव्हा आता आनंदी तेथे जवळ येते, परंतु ती बापूंना म्हणते की मी हात वर नाही करू शकत. बापू म्हणतात की अगं काय झालं, पण हे बघ तुझे हात नक्की तिथपर्यंत पुरतील, तू कर ना, मी तुला सांगतो ना. तेव्हा मात्र आता आनंदीने काखेमध्ये कांदे ठेवलेले असतात म्हणून ती हात वर करू शकत नव्हती, परंतु आता बापूंचं ऐकावं लागतं म्हणून आता तो डब्बा ती काढायला जाते आणि तेवढ्यात तिच्या काखेतून मात्र ते सगळे कांदे बाहेर खाली पडतात. आता बापू विचारतात की अगं हे कांदे कुठून आले. त्यावरती आनंदी म्हणते की मी माझ्या काखेत ठेवले होते. तेव्हा बापू म्हणतात की काखेमध्ये, आता काखेमध्ये का कांदे ठेवले होतेस. आनंदी म्हणते की कारण माझी छोटी बहीण आहे ना, तर ती सांगत असते की काखेमध्ये कांदे ठेवल्याने मात्र शरीराचं तापमान आहे तर ते वाढत नसतं. बापू विचारतात की कोण ग, पाणी वगैरे पित असतात. बापूंना तिखट लागलेलं असतं आणि तरी आनंदीला विचारते की कोणती बहीण. तेव्हा आनंदी म्हणते की आरची. तर बापू म्हणतात की ती बडबडी. तेव्हा मात्र आता लगेच आनंदी म्हणते की तिला जेव्हा लहानपणी शाळेत जायचं नव्हतं ना, तेव्हा ती सुद्धा मात्र आता अशीच काखेमध्ये कांदे ठेवून झोपायची. असं तिला आता खूप ताप यायचा कारण तिचं तापमान वाढायचं आणि आता मात्र तेव्हा मला असं वाटायचं की खरंच तिला खूप ताप आलेला आहे म्हणून ती शाळेला दांडी मारायची आणि तेवढ्यात तेथे माई सुद्धा आलेले असतात. आनंदी म्हणते की हो, आणि त्यासाठीच मात्र मी आता काखेमध्ये कांदे ठेवले होते. माई आता हे सर्व ऐकता बापू विचारतात की अगं आनंदी, पण तू हे सर्व का करतेस, तुला का शरीराचं तापमान वाढवायचं आहे. किंवा आनंदी म्हणते की अहो मग माझ्या शरीराचं तापमान वाढेल, मग मालक साहेबांना काय वाटेल बरं, मला ताप आलेला आहे म्हणून, आणि आता मात्र मला अवॉर्ड फंक्शनला नाही जावं लागणार. तेव्हा माई हे सर्व ऐकून आनंदीला म्हणतात की अगं हे बघ आनंदी, आता हे सगळे उपाय करण्याची काही गरज नाही. तेव्हा आता आनंदी आणि बापू माईकडे बघतात. आनंदी म्हणते की माई तुम्ही असं का म्हणतात. तेव्हा माई आनंदीच्या जवळ येतात आणि म्हणतात की हे बघ आनंदी, किती काही झालं तरी शेवटी आता तू या अवॉर्ड फंक्शनला जाणार म्हणजे जाणारच. तेव्हा आता आनंदी म्हणते की अहो पण माई, मी जर आता त्या अवॉर्ड फंक्शनला गेले तर मालक साहेबांना लगेच समजेल की मला नाही दिसत म्हणून. माई सांगायला सुरुवात करतात की हे बघ अगं, तू जेव्हा मला असं म्हटली ना तेव्हा काल रात्री मी रात्रभर जागे होते आणि सोशल मीडियावर मात्र मी तुझ्या ह्या जे काही आता ही शंका आहे त्याचं निवारण करण्यासाठी एक असा खास उपाय शोधून काढलेला आहे, म्हणजे त्यावर सोल्युशन मी शोधून काढले. आता हे ऐकून आनंदी विचारते की काय बोलतात माई, तुम्ही सोल्युशन शोधून काढले, तुम्ही सुद्धा सोशल मीडियावर आहात का. तेव्हा आता बापू म्हणतात की अगं मग काय तुला ती साधी सुधी वाटली का. ती काय मग आहेच, अगं तिचा सोशल मीडियावर स्वतःचा असा मस्त आयडिया आहे, टाइमलेस ब्युटी. आणि आनंदी तुला माहिती आहे का, जे 4000 फॉलोअर्स आहे. तेव्हा लगेच मात्र माहिती आहे का 4K. तर आता हे ऐकून आनंदीला आश्चर्याचा धक्का बसतो. ती म्हणते की खरंच माई, इतके फॉलोअर्स. आणि आता मात्र बापू म्हणतात की ते सर्व जाऊन दे, परंतु हे बघ माझी टाइमलेस ब्युटी आता मात्र रात्रभर जागली आणि कुठलं असं सोल्युशन आहे तर ते तू शोधून काढलं म्हणून विचारता. तेवढ्यात मात्र आता दरवाजाची बेल वाजते. आता माई खुश म्हणते की आलं, तुझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे तर ते दरवाजापर्यंत आलं, चल लवकरात लवकर. म्हणून आनंदीच्या हाताला धरून त्या मात्र दरवाजात घेऊन येतात. असं काहीतरी आता माईंनी शोधून काढलेलं असतं सोल्युशन. मात्र माई, आनंदी आणि बापू दरवाजात बघायला येतात की नक्की माईंनी काय आणलेलं आहे, काय सोल्युशन शोधून काढलेलं आहे. त्यानंतर मात्र आता इकडे विद्याधर रूममध्ये असतो आणि त्याने ती चिठ्ठी चिटकवलेली असते आणि आता ती चिठ्ठी आता एकत्र करून तो मात्र ती चिठ्ठी वाचत असतो. हे बघा पृथ्वी, मात्र आता तुम्हाला मात्र माझ्यावर इतका विश्वास आहे, पण मी या घरची मोलकरीण आहे आणि मला घर सोडून जाण्याची हीच आता एक योग्य वेळ आहे. आणि तो चिठ्ठी वाचतच असतो. तेव्हा धनश्री त्याच्यासाठी काहीतरी नाश्ता वगैरे घेऊन येते आणि म्हणते की अहो हे घ्या, तुमच्यासाठी मी आणलेली आहे तुमची आवडती मटका बिर्याणी. आता मात्र विद्याधर मटका बिर्याणी म्हणल्यानंतर खूपच खुश होतो. मस्त खुश होत म्हणतो की खूपच भूक लागलेली आहे आणि वाढ लवकरात लवकर वाढ. म्हणून धनश्री खुश होत त्याला वाढतच आणि तर एकदम खूपच छान येतोय म्हणून तो आता कधी खाईन असं झालेलं असतं. तर धनश्री त्याला म्हणत असते की हो ना, तुम्हाला लई आवडते. त्यानंतर आता धनश्री म्हणते की अहो हे बघा, तुम्हाला तर मनापासून वाटत होतं की मिताली समोर आणि पृथ्वी समोर आनंदी आणि युगंधर भाऊजी या दोघांच्या लग्नाचं सत्य यावं, मग तरी सुद्धा तुम्ही ती चिठ्ठी का बदलली.
म्हणजे तुम्ही हे सत्य त्यांच्यासमोर का येऊन दिले नाही बरं, असं विचारते. तेव्हा आता युग हा विद्याधर म्हणतो की धने, तुला कळतं का? अगं तू दिसायलाच फालतू नाही, पण तुझे विचार आहेत ना तर ते सुद्धा महाफालतू आहे, म्हणूनच तुम्हाला आवडत नाही. एक नंबरची तू मूर्ख आहे, मूर्ख. तेव्हा आता धनश्री लगेच उठते आणि विचारते की तुमच्या सुपीक डोक्यामध्ये नक्की काय शिस्त ते तरी कळून द्या. त्यानंतर बाहेर जो काही कुरिअर बॉय आलेला असतो तो मात्र त्याचं कुरिअर देतो आणि आता माई त्याला जायला सांगते, त्याचे पैसे वगैरे पेड करते आणि म्हणते की हे आहे माझं डिजिटल सोल्युशन. तेव्हा आता आनंदी विचारते की डिजिटल सोल्युशन म्हणजे नक्की काय? माई नक्की सांगा बरं, तुम्ही काय मागवलेलं आहे? अहो माई सांगा ना काय मागवलेलं आहे? तेव्हा मात्र माईंनी जे मागवलेलं असतं तर एक छोटासा कॅमेरा असतो आणि तो कॅमेरा हातात घेते आणि म्हणते की आनंदी बघ, हा आहे तो कॅमेरा. आणि आनंदीचा हात धरून त्या कॅमेऱ्यावर ठेवते आणि म्हणते की हाच तो आहे कॅमेरा. तर आता बापू म्हणतात की अगं एवढासा कॅमेरा, एवढा छोटा कॅमेरा असतो का? तेव्हा आता आनंदीला तर फारच आनंद झालेला असतो. तर माई खुश होत म्हणते, माई परत म्हणतात की हो असतो, याला स्पाय कॅमेरा असं म्हणतात. आणि हा जो कॅमेरा आहे तर तो आपल्याला ग्लोच्या मागे किंवा बटनाच्या मागे लपून ठेवता येतो. बघ आता हा ब्रोच आहे, म्हणजे आता यामागे मात्र आपण त्याला लपवलेला आहे. आणि हा ब्रोच आहे तर तो मी तुझ्या साडीला लावते, म्हणून माईने त्या ब्रोच मध्ये कॅमेरा ठेवलेला असतो आणि तो आनंदीच्या साडीला ती लावते. बघ हा कॅमेरा आहे ना तर तो माझ्या मोबाईलच्या ऍप मध्ये मी कनेक्ट करते. तेव्हा मात्र आता आनंदी हे सर्व ऐकून घेते आणि म्हणते की याचा अर्थ असा आहे की माई, ह्या कॅमेऱ्यासमोर जे काही घडत आहे तर ते तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणार आहे. तर आता आनंदी म्हणते की पण माई, परंतु याचा फायदा मला कसा होणार बरं, असं पुन्हा विचारते. हे बघा, तुम्ही मात्र आता घरी बसून तिकडे काय घडत आहे हे सगळं काही बघणार आहात, परंतु मला मात्र तिकडे आता कसं, म्हणजे समोर काय आहे काय हे कसं दिसणार आहे बरं? त्यावरती आता माई म्हणतात की अगं यासाठी एक दुसरा उपाय आहे, 1 मिनिट. किंवा आता माई इयरफोन आहे तर ते काढते आणि म्हणते की याला इयरफोन म्हणतात. आणि जे काही हेडफोन वगैरे आहे तर ते मात्र काढते आणि आता ते फोन मात्र ती आनंदीला हात लावून दाखवते. आणि हे बघ, एक फोन तुझ्या कानामध्ये असेल आणि दुसरा फोन माझ्या कानामध्ये असेल, म्हणजे आपण दोघी मात्र एकमेकींशी थेट बोलू शकू. आणि आता एक फोन ती आनंदीच्या कानात घालते आणि एक फोन तिच्या स्वतःच्या कानामध्ये घालते. आता ऐकू येतं का असं विचारते, तर आनंदी म्हणते की हो येते ना. तर माई म्हणतात की हे बघ, आता इथे घरी बसून मात्र मी तुझा रस्ता बघणार आणि तुला तिकडे काय होणार आहे, पुढे काय आहे, कसं मॅनेज करायचं हे मी तुला या हेडफोनवर सांगणार आहे. परंतु आनंदी विचारते की माई पण हे कसं? तेव्हा माई म्हणतात की अगं सांगते, इकडे जरा. आणि माई आनंदीला समोर उभे करतात आणि तेथे उभं राहून आता तिला उजवीकडे वळायला सांगतात. 10 पावलं तू उजवीकडे चालत जा. तेव्हा आनंदी 10 पावलं आता मोजत उजवीकडे चालत जात असते आणि ते माईंच्या स्क्रीनवर सगळं काही दिसत असतं. आणि त्यानंतर मात्र आता ते पावलं झाल्यानंतर ती उजवीकडे वळायला सांगते. तेव्हा मात्र आता उजवीकडे वळून 1 पाऊल पुढे जायला सांगतात. माई आता हे स्क्रीनवर बघत आहे की आनंदी कुठे कुठे जात आहे, तेथे तुला देवघर लागेल. तेव्हा आनंदी हो असं म्हणते आणि आता माई तिला परत उजवीकडे वळवायला सांगतात. देवाला नमस्कार वगैरे करते आणि परत 10 पावलं सरळ चालत यायला सांगतात. आनंदी पुन्हा आता 10 पावलं चालत येते. माई तिला पुन्हा आता उजवीकडे यायला सांगतात. आता पुन्हा 1 2 3 असे पावलं मोजते आणि 2 पावलावर तुला लागेल माई, असं म्हणून दोघी आता खूप खुश होत असतात. आनंदी परत माईंजवळ येते. आता तिघेही खूप खुश झालेले असतात. तेव्हा मात्र आता आनंदी खुशच म्हणते की माई अहो मानलं तुम्हाला. तेव्हा बापू म्हणतात की वा 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 वा, टाइमलेस ब्युटी, खरंच वा, एकच नंबर. तेव्हा आता माई तिच्याकडून प्रॅक्टिस करून घेत असतात की 4 पावलं पुढे जात जा आणि 4 पाऊल मागे सरळ येत जा. असं करून करून आनंदीची पूर्णपणे आता तेथे अवॉर्ड फंक्शनसाठी प्रॅक्टिस करत आहे. आणि डावीकडे सरळ वरून आता उजवीकडे वळायला सांगतात आणि शेवटी माईंजवळ येते. माई खुशच म्हणतात की बघ पोहोचली की नाही, आणि त्यांची प्रॅक्टिस एकदम मस्त होत असते. नंतर आता माई आणि बापू तिला बसायला सांगतात. आता आनंदी दोघांच्या मध्ये मस्त बसते. तेव्हा आता माई तिला समजवतात की हे बघ, कॅमेरा आणि इयरफोन यांची जी काही आता उंची आहे तर ती 6 किलोमीटरवर आहे. जे काही अवॉर्ड फंक्शन आहे तर ते येथे 4 किलोमीटरवरच आहे, त्यामुळे रेंजचा काही प्रॉब्लेम नाही येणार. त्यामुळे येथे घर बसल्या मी तुझे डोळे बनेल आणि तेथे कार्यक्रमामध्ये तेथे समोर काय ठेवलेलं आहे, कुठे वळायचं आहे, आणि हे सगळं मी तुला इयरफोन मधून सांगत राहील आणि त्याचप्रमाणे तू परत जायचं, म्हणजे तू बिनधास्तपणे ते सर्व काही करू शकशील. आनंदी खुशच म्हणते की माई खरंच तुम्ही जे काही म्हणतात ना ते तसंच होईल का? त्यावरती माई आता खुशच म्हणतात की अगं आनंदी काही टेन्शन घेऊ नकोस, अगदी 100% होईल. अगं हे बघ, टेक्नॉलॉजी आहे तर ती इतकी भन्नाट सुरू झालेली आहे, सगळं काही शक्य असतं. तेव्हा
आता हे ऐकून आनंदी खूप खुश होते आणि बापूसुद्धा म्हणतात की वा वा टाईमलेस ब्युटी, तुझा जो काही दिमाग आहे ना खूपच भन्नाट आहे ग. म्हणून माईंचं आता फारच कौतुक होत असतं. आणि खरं सांगू का, आज मात्र मी नव्याने पुन्हा तुझ्या प्रेमात पडलोय. तेव्हा आता माई म्हणतात की पुरे 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 बघा, अहो उशीर होतोय, तिचं ट्रेनिंग आणि टेस्टिंग बाकी आहे, चला करूयात. त्यानंतर आता ते तयारीला लागतात. तर इकडे आतमध्ये आता धनी ते मस्त खाली बसते आणि विद्याधरचं बोलणं ऐकत असते. विद्याधर म्हणतो की धने हे बघ, मला सांग अगं, मला बिर्याणी इतकी का आवडते, कारण तुला माहिती आहे का, तोंडात मात्र जेव्हा ह्या बिर्याणीचा एक घास खाल्ला तेव्हा मात्र तिच्या चवीचा तोंडामध्ये ब्लास्ट होतो, ब्लास्ट. ही चव कुठून येते बरं? ही चव येते की तिला बंद असं ॲसवर म्हणजे गॅसवर असं आचेवर हळूहळू शिजवल्यामुळे. जेवढी ती जास्त शिजेल ना तेवढी तिची चव भारी लागते आणि मग ती इतकी भारी लागते ना, मग तसंच आहे. खोटं आणि गैरसमजाला मात्र असं हळूहळू जर शिजवत ठेवलं, जेव्हा त्याचा धमाका होतो ना तेव्हा मात्र त्याची मजा काही वेगळीच असते. जाऊन दे, तुला तर ते काही समजणार नाही. बघ आता हे सगळेजण उड्या मारतात, आनंदीचे डोळे पुरवायला लागलेत, पण त्या आनंदाला मी असं काहीतरी इर्जन लावतो, सगळेजण बोंब मारत बसतील. तेव्हा मात्र आता धनश्री विचारते की अहो पण तुम्ही असं नक्की काय करणार आहात? हे बघा, म्हणजे जे काही तुम्ही करताल ना ते सगळं हुशारीने करा, नाहीतर बघा नेहमीसारखा डाव आहे तर ते तुमच्यावरच उलटायचा. धनश्रीचं हे बोलणं ऐकून आता विद्याधर तिला रागाने म्हणतो की बोललीस, शेवटी तू बोललीस ना अपशकुनी तोंडाची, म्हणूनच मी तुला काही सांगत नसतो. म्हणून तू आता धनश्रीवर फारच ओरडतो. आणि आता जर तुला काही करायचं असेल ना तर ते दोन म्हातारी आहे ना, तर ते माई आणि बापू, उद्याचं जे काही फंक्शन आहे तर ते इथे बसून लाईव्ह बघायचं आहे. तर जा तू त्यांची सगळी काही सोय करून दे, कळलं ना मी तुला काय म्हणतो ते, आणि जा आता मला शांतपणे बिर्याणी खाऊन दे. म्हणून आता तो धनश्रीला जायला सांगतो. तेव्हा धनश्री उठते आणि बाहेर जाते. धनश्री बाहेर गेल्यानंतर मात्र विद्याधर स्वतःशी फारच हसतो आणि म्हणतो की हो, उद्या मात्र आता ह्या स्क्रीनवर आणि आता ह्या प्रोजेक्टवर असा काहीतरी धमाका होईल आणि अख्ख्या निंबाळकर घरांची राख 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 होऊन जाईल. म्हणून मात्र विद्याधर खूपच खुश असतो. तेव्हा आता विद्याधर स्वतःशी खूप हसतो आणि म्हणतो की अरे वा, आनंदीचं पत्र हरवलं आणि ते पत्र मला सापडलं. तेव्हा त्याला खूपच आनंद होत असतो. तेव्हा मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. तर आता पुढील भागामध्ये आनंदीने अशी काहीतरी स्टाईल केलेली असते. आनंदी इतकी मॉडर्न लुकमध्ये आता मात्र फंक्शनच्या ठिकाणी आलेली असते. जेव्हा ती आता आपला पाय खाली गाडीतून ठेवते तेव्हा तिचं रूप काही वेगळंच असतं. व मात्र आता आनंदी जेव्हा खाली उतरते तर ती पूर्णपणे मॉडर्न लुकमध्ये असते. तेव्हा आता सगळेजण आनंदीकडे बघतच असतात. आनंदीची स्टाईल वगैरे सगळं काही बदललेली असते. आणि आता जेव्हा युगंधर तिच्याकडे पाहत असतो तेव्हा तो आपल्या अंगावरची शाल काढतो आणि तो आनंदीच्या अंगावर टाकतो. आनंदीला फारच छान वाटत असतं, कारण तिला आता ते जे कपडे आहे मॉडर्न ते काही आता असे म्हणजे आवडत नसतात. परंतु आता जेव्हा युगंधर तिच्या अंगावर शाल टाकतो तेव्हा मात्र आनंदीला फारच आनंद होतो. आणि जेव्हा युगंधरला प्रश्न विचारले जातात ते पण आता इंग्लिशमधून, आणि ते प्रश्न विचारल्यानंतर आनंदी फडफड मात्र आता इंग्लिशमध्ये सगळं काही उत्तर देत असते. युगंधर तिच्याकडे पाहतच असतो. आनंदीने असं काहीतरी उत्तर इंग्लिशमध्ये दिलेलं असतं तर विद्याधर अगदी चकित होऊन तिच्याकडे पाहत असतो आणि विद्याधर सुद्धा तेथे आलेला आहे. परंतु युगंधर आपल्या आनंदीकडे इम्प्रेस होत पाहत असतो. तेव्हा आता मित्रांनो, आनंदीने आता फंक्शनच्या ठिकाणी असा काहीतरी मोठा धमाका केलेला असतो की ज्याची तुम्हाला आणि आम्हाला म्हणजे असं वाटत नसेल, अशी आनंदी तेथे आलेली असते. पण आनंदीला तेथे येण्याचं, आता हे असे कपडे घालून येण्याचं कारण नक्की काय असेल हे आपण आता उद्याच्या भागामध्ये बघूयात. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.